हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर मेटलर्जी. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. ह्यामध्ये आपण शिकतोय रिॲक्शन्स ऑफ नॉन मेटल. पहिली रिॲक्शन आपण बघितली होती रिॲक्शन विथ ऑक्सिजन. यामध्ये आपण बघितलं व्हेन नॉन मेटल्स आर रिॲक्ट विथ ऑक्सिजन दे फॉर्म नॉन मेटॅलिक ऑक्साइड. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. हेही आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल, व्हेन कार्बन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन means a combustion is occur and it forms carbon dioxide. Sulfur is heated with oxygen, react with oxygen, it forms sulfur dioxide. Both are the gases, so a arrow is shown besides that. And these CO2, SO2 are acidic oxides are there. One thing is also happening when incomplete combustion occurs, then the carbon monoxide is prepared. When carbon is incompletely burned in oxygen, it forms carbon monoxide, which is a neutral oxide. Now, as I say that when non-metals are react with oxygen, they form non-metallic oxides, and these non-metallic oxides are acidic in nature. So how they are acidic in nature? Let us see. When this carbon dioxide is mixed with water, when this carbon dioxide mixed with water, what will happen? The product is occur like this. When CO2 is added to water, it forms H2CO3, which is known as carbonic acid. काय म्हणतात त्याला? कार्बोनिक ऍसिड. म्हणजे बघा, कार्बन डायऑक्साइड जेव्हा पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा त्यापासून कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3 तयार होतं. इट इज अ वीक ऍसिड. थोडक्यात काय, हा जो CO2 गॅस आहे म्हणजे हा नॉन मेटॅलिक ऑक्साइड आहे, हा ऍसिडिक नेचरचा आहे. कारण पाण्यात मिसळल्यावर तो काय तयार करतो? ऍसिड तयार करतो. आलं लक्षामध्ये? सो दॅट्स वाय नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. त्याच्यानंतर आपण आजच्या लेक्चरला पुढे सरकणार आहोत आणि बघणार आहोत सेकंड रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. जनरली non-metals do not react with water. सर्वसाधारणपणे नॉन मेटल हे रिॲक्ट होत नाही वॉटर सोबत. मग तरी सुद्धा एक्सेप्शन इज देअर. क्लोरीन इज अ नॉन मेटल, दॅट इज हॅलोजन आर द नॉन मेटल्स विच आर रिॲक्ट विथ वॉटर. हे जे हॅलोजन आहेत ना, मग आता तुम्ही म्हणणार हॅलोजन कुठे आहेत? हॅलोजन हे ग्रुप नंबर 17 मध्ये आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 17 जो आहे त्याच्यामध्ये हॅलोजन्स आहेत. आणि हे हॅलोजन वॉटर सोबत रिॲक्ट होतात आणि ह्यापासून कंपाऊंड तयार होतात. फॉर एक्झाम्पल, क्लोरीन. व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ वॉटर, नाव यू नो दॅट क्लोरीन इज अ गॅस अँड वॉटर इज अ लिक्विड. क्लोरीन हा गॅस आहे तर वॉटर हे लिक्विड आहे. मग हा जो क्लोरीन जेव्हा वॉटर मध्ये मिक्स होतो तेव्हा याच्यापासून काय मिळतं? तर याच्यापासून आपल्याला कंपाऊंड मिळतात HOCl प्लस HCl. HOCl प्लस HCl है ना, हे कंपाऊंड मिळतात. आता कसे मिळतात ते बघा. H2O म्हणजे काय माहिती का? HOH. असं सुद्धा आपण वॉटरला फोडून लिहू शकतो, HOH. मग बघा, एक क्लोरीन हायड्रोजन सोबत जातो आणि काय तयार करतो? HCl. एक क्लोरीन हायड्रोजन सोबत जातो आणि HCl तयार करतो. तर दुसरा क्लोरीन OH सोबत अटॅच होतो आणि काय तयार करतो? OHCl म्हणजे HOCl. याला हायपोक्लोरस
ऍसिड असं सुद्धा म्हणतात, हायपोक्लोरिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? जसं HCl हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, याला हायपोक्लोरिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही आहे रिॲक्शन. म्हणजे काय? हॅलोजन रिॲक्ट विथ वॉटर, राईट, अँड दे फॉर्म कंपाऊंड्स. जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. समजलं? नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ डायल्यूट ऍसिड. रिॲक्शन विथ डायल्यूट ऍसिड. जनरली non-metals do not react with the dilute acid. जसे नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही, तसेच नॉन मेटल हे डायल्यूट ऍसिड सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाही. बट एक्सेप्शन्स आर देअर, अँड इन धिस कंडिशन ऑल्सो हॅलोजन्स आर रिॲक्ट विथ अ डायल्यूट ऍसिड. इथं सुद्धा एक्सेप्शन आहे, इथं सुद्धा अपवाद आहे की हे जे डायल्यूट ऍसिड आहे याच्यासोबत हॅलोजन रिॲक्ट करतात. हॅलोजन मधला जो क्लोरीन आहे तो ब्रोमीन हायड्रोब्रोमस ऍसिड सोबत किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतो आणि याच्यापासून आपल्याला HCl आणि ब्रोमीन तयार होतो. बघा काय आहे, व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ HBr. ठीक आहे, HBr हे ॲक्वस सोल्युशन आहे आणि क्लोरीन हा गॅस आहे. जेव्हा यांची रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला मिळतं HCl प्लस Br2. इथं 2 मॉलिक्युल्स लागतील HBr फॉर द बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन. सी, क्लोरीन व्हेन रिॲक्ट विथ ट्वाइस ऑफ HBr इट गिव्स HCl प्लस Br2. आता इथं सुद्धा फॉर बॅलन्सिंग द रिॲक्शन 2 मॉलिक्युल्स येतील. कशाचे? हायड्रोक्लोरिक ऍसिडचे. बरोबर ना? 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि Br2 हे लिक्विड काय होईल? तयार होईल. ॲक्वस म्हणजे सोल्युशन मध्ये ब्रोमीन तयार होईल, म्हणून आपण याला AQ असं म्हणू. हे सुद्धा AQ ॲक्वस मध्ये राहणार आहे. मग बघा ही रिॲक्शन, इथं क्लोरीन रिॲक्ट होतो ट्वाइस ऑफ HBr सोबत, हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत, आणि आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस ब्रोमीन मिळतो. म्हणजेच हॅलोजन हे असे नॉन मेटल आहेत की जे डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे, त्याच्या पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ अ हायड्रोजन. नॉन मेटलची रिॲक्शन हायड्रोजन सोबत. नॉन मेटल्स रिॲक्ट विथ हायड्रोजन in a certain condition such as proper temperature and pressure and with a proper catalyst. Then they form a certain type of compound. For example, sulfur plus hydrogen. Sulfur plus hydrogen. It forms hydrogen sulfide gas, H2S. सल्फर नॉन मेटल आहे, हायड्रोजन गॅस सोबत रिॲक्ट झाला आणि आपल्याला मिळाला हायड्रोजन सल्फाइड. हायड्रोजन सल्फाइड गॅस. दुसरं एक उदाहरण बघा, नायट्रोजन इज अ नॉन मेटल अँड इट रिॲक्ट विथ अमोनिया. सॉरी, इट रिॲक्ट विथ हायड्रोजन गॅस. इट रिॲक्ट विथ हायड्रोजन गॅस. सो व्हेन नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन इट फॉर्म्स ट्वाइस ऑफ NH3. इट इज कॉल्ड अमोनिया. काय म्हणतात या गॅसला? अमोनिया असं म्हणतात. अमोनिया हा गॅस तयार होतो कशामध्ये? जेव्हा नायट्रोजन गॅस हा हायड्रोजन गॅस सोबत अंडर प्रेशर काय केला जातो? रिॲक्ट केला जातो. आलं लक्षामध्ये? तेव्हा इथं काय तयार होतो? अमोनिया. आता तुम्हाला एक नाव सांगून देतो, हे पुढच्या स्टँडर्डला तुम्हाला असणार आहे की ही जी प्रोसेस आहे ना, की नायट्रोजन गॅस अंडर प्रेशर हायड्रोजन गॅस सोबत एकत्रित करायचा आणि याच्यापासून अमोनिया बनवायचा, ह्या प्रोसेसला हेबर प्रोसेस असं म्हटलं जातं. हेबर प्रोसेस, हेबर या सायंटिस्टने ही डिस्क्राईब केली होती, तयार केली होती, आणि ह्या हेबर प्रोसेसद्वारे अमोनियाचं उत्पादन घेतलं जातं. अमोनिया हा वायू तयार केला जातो. ठीक आहे. सल्फर प्लस हायड्रोजन गिव्स H2S गॅस. नायट्रोजन प्लस हायड्रोजन गॅस इट विल गिव्स अमोनिया. म्हणजे ही उदाहरणं, ही रिएक्शन झाली कशाची? तर हायड्रोजन गॅसची. कोणासोबत? नॉन मेटल सोबत. पण हे होण्यासाठी त्यांना प्रॉपर टेम्परेचर पाहिजे, प्रॉपर कंडिशन पाहिजे आणि प्रॉपर त्यांना कॅटलिस्टची सुद्धा आवश्यकता असते. सो सी ऑन द पेज नंबर 98, रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. Generally, non-metal do not react with water except halogen.
For example, chlorine on dissolving with water, it gives the following reaction. Chlorine plus water, it will give HOCl, hypochloric acid, and HCl, hydrochloric acid. Reaction with dilute acid with non-metals. Generally, non-metals do not react with dilute acid. Halogen are exception to these. For example, chlorine react with the dilute hydrobromic acid by the following reaction, and it forms chlorine. When react with HBr, hydrobromic acid, it gives the twice of HCl, hydrochloric acid plus bromine. Reaction of non-metals with hydrogen. Non-metal react with a hydrogen under certain conditions such as proper temperature, pressure, and use of catalyst. For example, sulfur plus hydrogen, it gives hydrogen sulfide. Nitrogen plus 3 hydrogen gas, means molecules of hydrogen, it will give ammonia. Next, बघा, use your brain power. In the reaction between chlorine and the HBr is a transformation of HBr into the bromine takes place. Can this transformation be called as oxidation? And which is the oxidant that brings about this oxidation? ह्या रिएक्शन कडे जरा नजर टाका आणि बघा, क्लोरीन जेव्हा हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो तेव्हा HCl आणि ब्रोमीन हा सेपरेट होतो. HCl ऍक्वियस सोल्युशन तयार होतं आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं आणि ब्रोमीन सेपरेट होतो. तुम्हाला ही रिएक्शन ऑक्सिडेशन वाटते का? पहिला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे यस, दिस इज ऑक्सिडेशन रिएक्शन. वाय? आणि इथं कोणाचं ऑक्सिडेशन होतंय बघा, ब्रोमीनचं ऑक्सिडेशन होतंय HBr मधल्या. In the HBr hydrobromic acid compound, bromine undergo oxidation. Why? तर बघा, या ब्रोमीन कडून हायड्रोजन काढून घेतला जातोय. The reaction in which oxygen is added or hydrogen is removed is called oxidation. म्हणजेच इथं या ब्रोमीन कडून हायड्रोजन काढून घेतला जातोय, रिमूव्ह केला जातोय त्याच्याकडून, म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे. आणि आता एक पुढचा प्रश्न की कोण घडवून आणतं हे ऑक्सिडेशन? हु इज द ऑक्सिडंट इन दिस रिएक्शन? सो आन्सर इज क्लोरीन. क्लोरीन हे ऑक्सिडेशन घडवून आणतो. क्लोरीन ऑक्सिडेशन घडवून आणतो HBr चं, म्हणून क्लोरीन हा ऑक्सिडंट आहे. है ना? ऑक्सिडंट म्हणजेच काय? अ सबस्टन्स विच ऑकर्स विच कॅरी द ऑक्सिडेशन. जो ऑक्सिडेशन घडवून आणतो तो, जो दुसऱ्याला एक तर ऑक्सिजन देईल किंवा दुसऱ्याकडून हायड्रोजन काढून घेईल, तो असतो ऑक्सिडंट. इन दिस रिएक्शन क्लोरीन इज अ ऑक्सिडंट and it perform the oxidation of HBr. राइट? हे आहे क्वेश्चनचे आन्सर. नंतर आपण पुढे सरकणार आहे आणि बघणार आहोत आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड. बघा मित्रांनो, आयोनिक कंपाऊंड्स विषयी आपल्याला माहिती आहे. The compound which formed by cation and anion are called ionic compounds. Cation is a positively charged species and anion is a negatively charged species. Electrostatic force of attraction is there to form a bond between cation and anion, and they form ionic bond, and the compound which formed by ionic bond is called as a ionic compound. बघा, पेज नंबर 98 वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिले आपण तो पॅरा रीड करू आणि मग त्याच्यावरचा एक्सप्लेनेशन बघू. Ionic compounds. The compounds formed from two units, namely cation and anion, are called ionic compounds. The cation and anion being oppositely charged, there is an electrostatic force of attraction between them. You know that this force of attraction between the cation and the anion is called as a ionic bond. The number of cations and anions in a compound and the magnitude of the electrical charge on them is such that the positive and negative charges balance each other. As a result, ionic compound is electrically neutral. आयोनिक कंपाऊंड तयार होण्यासाठी एक पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस म्हणजे कॅटायन असते, तर दुसरी निगेटिव्हली चार्ज स्पेसिस एनायन असते. आयोनिक कंपाऊंड तयार होत असताना त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो कॅटायन आणि एनायन मध्ये. जितके पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन इन्व्हॉल्व असतात या आयोनिक कंपाऊंड मध्ये, तितकेच निगेटिव्हली चार्ज एनायन इन्व्हॉल्व असतात या रिएक्शन मध्ये.
कॅटायन एनायनला बॅलन्स करतात, तर एनायन कॅटायनला बॅलन्स करतात आणि म्हणून रिझल्टंट आयोनिक कंपाऊंड जो आहे तो न्यूट्रल असतो. कारण तुम्हाला माहितीये कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो तर एनायन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. दोघेही बॅलन्स करतात एकमेकांना आणि आयोनिक कंपाऊंड्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतात. नेक्स्ट पॅरा. Ionic compounds are crystalline in nature. The surface of all the particles of the crystalline substances have definite shape and a smooth and shiny. The regular arrangement of the ions in the solid ionic compounds is responsible for their crystalline nature. The arrangement of ions is different ionic compounds, and therefore the shapes of their crystals are different. The main factor that determines the general arrangement of the ions in the crystal is attractive force between the oppositely charged ions and the repulsive forces between similarly charged ions. Because of them, the general crystalline structure has negative ions arranged around a positive ion and a positive ion arranged around the negative ion. Two of the important factors responsible for a certain crystal structure are as follows. Number one, size of the positively and negatively charged ions, and second one, magnitude of electrical charges on the ions. बघा मित्रांनो, आयोनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाइन नेचरचे असतात. क्रिस्टलाइन म्हणजेच काय, स्फटिक रूपीय असतात, दाणेदार असतात. आणि हे आयोनिक कंपाऊंड्स यांचा जो सरफेस असतो हा स्मूथ असतो आणि तसंच हा शायनी सुद्धा असतो. हे असं का होतं? इट इज बिकॉज when cations and anions are comes together and they are attracted with the electrostatic force of attraction, they form a regular arrangement, a fixed arrangement, a special type of arrangement, and that's why these ionic compounds are form a crystal with a definite shape. Though the different ionic compound has different crystalline structure. म्हणजे बघा, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होतं आयोनिक कंपाऊंडचं, पण प्रत्येक आयोनिक कंपाऊंडचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं नसतं. आलं लक्षामध्ये? ते वेगवेगळं असतं. ते डिपेंड असतं की अरेंजमेंट कशी होतीये आयनची, म्हणजे कॅटायन आणि एनायनची ह्यांच्या अरेंजमेंट वरती त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर डिपेंड असतं. पण असं असलं तरी आयोनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाइन असतात, त्यांची रेग्युलर अरेंजमेंट असते आयन्सची आणि त्याच्यामुळे त्यांचा जो सरफेस आहे तो स्मूथ आणि शायनी तयार होतो. ओके, त्यानंतर बघा, ह्या ज्या अरेंजमेंट मध्ये कॅटायन आणि एनायन इन्व्हॉल्व असतात. मग कॅटायन हे एनायन भोवती सराउंड झालेले असतात, त्याच्या अवतीभोवती अरेंजमेंट झालेली असते, तर दुसरीकडं एनायन हे सुद्धा कॅटायनच्या अवतीभोवती काय करतात, अरेंज झालेले असतात. म्हणजे त्यांच्या अवतीभोवती ते जागा एक विशिष्ट प्रकारची घेतात आणि त्यांच्या ह्या रचनेमुळेच क्रिस्टलाइन नेचर तयार होतं आणि त्या क्रिस्टलाइन नेचरला एक विशिष्ट असा शेप, विशिष्ट असा आकार प्राप्त होतो. आणि त्याच्यामुळेच हे जे आयोनिक कंपाऊंड असतात हे क्रिस्टलाइन, शायनी आणि कसे असतात, स्मूथ सरफेसचे असतात. त्यानंतर हे अपोजिटली चार्ज आयन यांच्यामध्ये तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोच, पण जसे जसे हे आयन्स जवळ येतात तसं तसं त्यांच्या आजूबाजूचे सेम म्हणजे इक्वली चार्ज आयन सुद्धा तिथे आजूबाजूला असतात. फॉर एक्झाम्पल, कॅटायन्स आणि एनायन्स एकमेकांना आकर्षित करतायत, जवळ येत आहेत, पण या कॅटायन सोबत अजून बॅकला कॅटायन आहे, आजूबाजूला कॅटायन आहे आणि एनायनच्या आजूबाजूला सुद्धा एनायन्स आहे. मग जेव्हा कॅटायन एकीकडे येतात, एनायन्स एकीकडे येतात, तेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतो. पण कॅटायन जेव्हा एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन पण असतो. आणि एनायन जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा सुद्धा फोर्स ऑफ रिपल्शन असतो, कारण सारख्या चार्जेसचं पटत नाही. आणि ह्याचमुळे त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे ते बदलतं, नाही का? प्रत्येक आयोनिक कंपाऊंडचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या कंपाऊंडसाठी ते वेगवेगळं असतं. कंपाऊंडचं, आयोनिक कंपाऊंडचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कोणकोणत्या गोष्टींवरती डिपेंड असतं? तर ते डिपेंड असतं दोन मुख्य गोष्टींवरती. नंबर एक की साईज काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज एनायनची.
the size of particles of positively charged cation and negatively charged anion. Number 2, the magnitude of the electrical charge on the ions. म्हणजे त्या पार्टिकल वरती, त्या कॅटायन किंवा anion वरती किती चार्ज आहे. म्हणजे जसं की बघा, सोडियम वरती एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर कॅल्शियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, मॅग्नेशियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, अल्युमिनियम वरती 3 पॉझिटिव्ह चार्ज येतात. बरोबर आहे ना. म्हणजेच त्यांचं इलेक्ट्रॉनिक जो चार्ज आहे त्याचं मॅग्नेट्यूड किती आहे. मग क्लोरीन वरती 1 निगेटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन वरती 2 निगेटिव्ह चार्जेस आहे. मग हे सुद्धा डिपेंड करतं की त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असेल. तर ह्या लेक्चरला आपण इथं थांबूयात. आजच्या लेक्चरला आपण रिएक्शन्स बघितल्या नॉन मेटलच्या उरलेल्या, आणि आपण बघितलं आयोनिक कंपाऊंड्स काय असतात. त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स बघणार आहोत. काय प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. आजचा झालेला भाग व्यवस्थित पुन्हा एकदा घरी वाचा आणि समजून घ्या. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.